नमस्कार मंडळी, मी अनुराग आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. IPL आटोपल्यानंतर भारतीय संघाचा मोर्चा इंटरनॅशनल क्रिकेटकडे वळला आणि अफगाणिस्तानसोबत आपली एक छोटीशी सिरीज झाली. त्याच्यामध्ये एक टेस्ट आणि 3 ODI सामन्याचा समावेश होता आणि अपेक्षेप्रमाणे भारतीय संघाने कम्फर्टेबली सिरीज जिंकली आणि क्लीन स्वीप केले. टेस्टमध्ये टेस्टमध्ये इंडियाने अफगाणिस्तानला एक इनिंग आणि 300 धावांनी त्यांचा पराभव केला आणि ओडियामध्ये पण 3-0ने त्यांना हरवून क्लीन स्वीप केली. मला वाटत होते की ओडिया सामन्यामध्ये अफगाणिस्तानची टीम बऱ्यापैकी भारतीय संघाला एक फाईट देईल, पण भारतीय संघाने त्यांना काही चान्स दिला नाही आणि ओडियामध्ये पण 3-0ने त्यांना हरवून क्लीन स्वीप परत सिरीज आपल्या खिशात घातली. सिरीज ओडिया सिरीज बाबत बोलायचं झालं तर शुभन गिलची एक इंडियन सॉईलवर घरच्या मैदानावर ही पहिली सिरीज होती ॲज अ कॅप्टन आणि त्याने चांगली कॅप्टनशिप केली आणि बॅटिंगमध्ये पण त्यांनी आपला फॉर्म कायम राखला. IPLमध्ये जो त्याला फॉर्म मिळाला होता, बॅटिंगमध्ये पण त्याने फॉर्म कायम राखला आणि एक धमाकेदार 100 त्यांनी मारली लखनौमध्ये आणि पहिल्या सामन्यामध्ये पण त्यांनी 84 धावाची चांगली आक्रमक खेळी करत भारताला विजय दिला होता चेस करत आणि अपेक्षेप्रमाणे आपल्या बॅटिंग फॉर्मसोबतच त्यांनी कॅप्टनशिपने पण चांगले प्रभावित केले आहे. त्याचबरोबर रोहित शर्माच्या फॉर्मवर आणि त्याच्या फ्युचरवर एक प्रश्नचिन्ह लागलं होतं. तर रोहित शर्माने पण चांगले प्रदर्शन करून सगळ्यांना मला वाटते शांत केले आहे, आपल्या टीकाकारांना. आणि तिसऱ्या मॅचमध्ये एक आक्रमक हाफ सेंचुरी त्यांनी लावली. तसा तो तिन्ही सामन्यामध्ये बऱ्यापैकी चांगला टचमध्ये दिसत होता, पण पहिल्या सामन्यामध्ये तो दुर्दैवीरित्या रनआउट झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी आक्रमक 46 धावांची इनिंग खेळली आणि तिसऱ्या सामन्यामध्ये त्याने 39 धावा करत मला वाटते टीम मॅनेजमेंट आणि त्याचे जे क्रिटिक्स आहेत त्यांना बऱ्यापैकी उत्तर दे शांत केले आणि जे रिटायरमेंटच्या चर्चा होत होत्या ते आता त्यांना थांबवले आहे तात्पुरत्या तरी. पण जोपर्यंत तो खेळत राहील हे टीकाकार असे शांत राहील असं मला वाटते. आणि भारतीय टीमने आपली बेंच स्ट्रेंथ चेक केली आणि नवीन खेळाडूंना चान्स दिले. गुरनूर ब्रार झाला, हर्ष दुबे झाला आणि हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत नितीश कुमार रेड्डी ॲज अ ऑलराऊंडर म्हणून त्याला पण ट्राय करण्याचा विचार होता, पण तो एक सामना खेळू शकला नाही आणि बऱ्यापैकी तो सिरीजमध्ये योगदान देऊ शकले नाही. पण गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे आणि ODI आणि टेस्ट मॅचमध्ये मानव सुतार हे एक चांगले बेंच स्ट्रेंथ भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ म्हणून किंवा नवीन पिढीचे खेळाडू म्हणून चांगले कामगिरी करू शकले असं म्हणायला हरकत नाही आणि भारतीय संघाचं फ्युचर चांगल्या हातात आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचबरोबर अनुभवी खेळाडू जे होते रोहित शर्मा, KL राहुल यांनी पण आपल्या IPLमधील कामगिरी सारखीच ODIमध्ये आपला फॉर्म कायम राखला आणि इथे किशनचे कौतुक करावं लागेल. मागच्या 6 महिन्यापासून जो त्याचा फॉर्म आहे तो त्याने ODI सिरीजमध्ये कायम राखला आणि दर्जेदार पुनरागमन केले ODI संघात. T20मध्ये तर त्याने इंडियाच्या टीममध्ये त्याने कमबॅक केलाच होता. आता ODI टीममध्ये पण कमबॅक केलं आहे आणि एक चांगली लखनौमध्ये आपण बघितले त्याने एक दर्जेदार शतक झळकवले होते आणि भारतीय संघाला 400 धावाचा डोंगर उभा करण्यात त्याने मदत केली होती. तर ईशान किशनचे पण आपल्याला कौतुक करावं लागेल आणि टीम मॅनेजमेंटचे पण की त्यांनी त्याला ODI सिरीजमध्ये समावेश केले आणि त्याने आपला विश्वास सार्थ केला. आणि बॉलिंगमध्ये प्रसिद्ध कृष्णा जो की मोहम्मद सिराजच्या जागी त्याला समाविष्ट केले होते. सिराज एंड टाईमवर इंजर्ड झाला, तर प्रसिद्ध कृष्णाने बऱ्यापैकी चांगली कामगिरी केली आणि मला वाटते आता तिसऱ्या मॅचमध्ये त्यांनी 5 विकेट घेतल्या आणि इंग्लंड सिरीजसाठी तो बऱ्यापैकी फॉर्ममध्ये दिसत आहे. आणि वॉशिंग्टन सुंदर सोडला तर बऱ्यापैकी सगळ्याच बॉलर्सनी चांगली कामगिरी केली आणि ओव्हरऑल टीम कॉम्बिनेशन चांगलं दिसत आहे पुढच्या सिरीजसाठी आणि येणारा जो वर्ल्ड कप आहे त्याच्यामध्ये. तर आता बघावं लागेल की येणाऱ्या सिरीजमध्ये जे की आता इंग्लंडमध्ये आहे आणि पुढच्या 2-4 सिरीजमध्ये भारतीय संघ टीम कॉम्बिनेशन कशी ठेवेल आणि वर्ल्ड कपच्या दृष्टीने कशा प्रकारे तयारी सुरू ठेवेल. तर
चांगली सिरीज झाली. भारतीय संघाने आपलं वर्चस्व कायम राखलं आणि अफगाणिस्तानला 3-0ने हरवलं. तर पुढच्या सिरीजमध्ये आता बघावं लागेल टीम सिलेक्शन कसं राहील आणि भारतीय संघाच्या कामगिरीकडे लक्ष राहील. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथेच थांबूया. अशाच दर्जेदार मराठीमधील क्रिकेट ॲनालिसिससाठी लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.